Came from the dirt with a match in the name. A whisper in the dark, born without shame. The streets raising, cold and wide, where every friend's a ghost, every truth's a lie. Boots heavy with the weight of sin. Each step a prayer will never begin. The neon buzz is like a dying fly. तर मित्रांनो, असा आपला ब्लॉग चालू होतोय आणि आपण चाललोय पुण्याला. पब्लिक बघतात. चला, झाली आपली गाडी धुवून, पैसे दिले. आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. इथे आपण वडापाव खाऊया. इथे मस्त वडापाव मिळतो. माझ्या मित्राचं दुकान आहे. कुठे गेला तो दुकान? तिथे वडापाव घेऊ, पार्सलच घेऊया. 2 वडापाव द्या ना पार्सल. पैकी पुढे जाऊन खाऊ. पाण्याची बाटली घेतली, सगळं झालं. आता आपण निघूया. तर चला मंडळी, निघूया. भरपूर वेळ झालाय. आता वाजले 12:30. आपल्याला पोचायचं होतं 1:30ला तिकडे. आता माथेरानचा डोंगर आलाय. शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्ट्या असल्यामुळे गर्दी भरपूर असणार आहे आणि गर्दी आहेच. पण 3 दिवस फ्रायडे, सॅटर्डे, संडे बाहेरच आहे. आपल्याला पण गर्दी लागणार. आता कर्जत म्हटलं का मित्रांनो, चौक पाट म्हणजे हा चौकच झाला. गर्दी खूप असते. आज फ्रायडे आहे आणि आपण चाललोय पुण्याला. पुण्यावरनं जेजुरी करत, सासवड, हडपसर करत करत आपण खाली उतरणार. नारायणगाव हायवे. नारायणगाव म्हणजे पुणा नाशिक हायवेच्या मध्ये बाजूला ती सिटी आहे, तिकडे जायचं आपल्याला. तर नशीब की आज गर्दी कमी. टेम्परेचर प्रचंड जास्त आहे. आता वाजले दुपारचे बरोबर 1. आता आपण राईड घेऊया. लेफ्टला जातो कर्जत स्टेशनला. आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये ना, म्हणजे चला, 2 लाल लाल परे आल्या बघा. गरम यांना बसायचंय, पण आपल्याला पण जायचंय. आता काय बोलणार आहे ताईंना, लहान मुलगा आहे, बिंदास चालल्यात. तर तिथे खूप दुकान होती, सगळ्यांना माहिती असेल. जे इकडचे नेहमीचे प्रवास करणारे लोक आहेत ना, कट टू कट दुकान होती. त्याचे अवशेष अजून पडले. ते तोडली सगळी दुकानं. प्रचंड ट्रॅफिक जाम व्हायची इथे. लोक वडापाव खायला उतरायचे, भजी, चहा, मग काय सगळे प्रॉब्लेम. आपल्याला असे भरपूर नग मिळतील की जे ट्रॅफिकचे मग हे करत नाही, रूल्स ते बोलतात ना, नियम पाळत नाहीत. आता आपण असे भरपूर असे बघायचे जे एक नग असतात, ते दिसतातच. हा एक पहिला नग भेटला. आता हा दुसरा नग. असे तुम्हाला ट्रॅव्हल करताना भरपूर बघा, मागं नाही, पुढं नाही, बिंदा. तिथे फळांची सगळी दुकानं असतात. फळ जांभळं घ्यायची होती मला, गाडी लावायला चान्स नाही. चलो, न उतरताच आपलं काम झालं. फुल स्पीडने उतरवली, कारण मागून ट्रक होता. ट्रकवाले भाईसाहेब भी थे. कोणाची रेंज वगैरे काय माहिती. MS-01 1000 मुंबईची आहे. रेंज रोवर आहे भाई. 12 महिने गर्दी इथे. फुटबॉल म्हणजे इथे भरपूर गाड्या थांबतात ज्यूस वगैरे घेण्यासाठी. इकडे या कोपऱ्यामध्ये ज्यूस जो बनवतो ना कच्च्या दुधाचा, मस्त असतो. मिल्कशेक त्याचा चांगला बनवतो आणि खूप जुना माणूस आहे. हा जो रस्ता आहे ना, पुणा पनवेल आणि पुणा, बेस्ट रस्ता एकदम. खूप वर्ष तो चांगला आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये, खराब नाही झाला. म्हणजे ज्याने पण बांधला असेल ना, त्याला मानला पाहिजे. तसं बेस्ट हायवे, अजिबात रस्ता खराब नाही, खूप चांगला रस्ता आहे हा. आता पुढे जाऊन खालापूरला राईट मारू आम्ही एक्सप्रेस हायवेला.
स्टार्ट करूया. भाई साहब एक्सप्लस घुस मध्ये. भाई साहब एक्सप्लस वाला काय ऐकत नाही बा गाडी. आणि मागची बसली ती कशी बसली डेंजर. मूर्ख. चला आता आपण राईड मारू आणि एक्सप्रेस हायवेला अटॅच करूया. खालापूर वरनं आपण चढूया एक्सप्रेस हायवे. याच रस्त्याने आपण पुढे कोकणाला जाऊ शकतो. सगळ्यांना माहिती असेल, भरपूर जण रोडनी या जातात. तर कोकणामध्ये जाताना पालीमार्गे हा रस्ता जातो. नंतर वाकण लागतो, वाकणवरनं लेफ्ट मारला की तुमचं कोकण. आणि हे स्वामी समर्थ मठ येतं लेफ्ट साईडला खालापूरचं, मस्तच बांधलं एकदम. आता हे साहेब आम्हाला कधी साईड देतील देव जाणो. अच्छा याला खेचतात ते काय. ओके. टोचन 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 बंद पडलाय. ताकद नाही या ट्रक मध्ये. हा पुष्पावाला ट्रक का पहिल्याच्या जमान्यातला. पुष्पा झुकेगा नाही साला, तो ट्रक आहे. फास्टॅग आपला रिचार्ज करून घेऊ, कारण पुढे टोल नाका आहे. करंट बॅलन्स चेक केला तर आहे 1300 रुपये बॅलन्स आहे. म्हणजे आपण आता पुढच्या प्रवासाला जाऊ शकतो, कारण पुढे टोल नाका आहे बघा. पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह सगळं पाहिजे इथे. रुग्णवाहिका कट झाले पाहिजे, थांबायचीच गरज नाही. तर चला मित्रांनो, आपला एक्सप्रेस हायवे चालू झालाय. तो फिर बजाव. नेक्सा. बघितलं का, असे एकसे एक नग आहेत. हा कुठला रस्ता आहे? लोणावळा पुणे. मी मिसिंग लिंकला आलो. अच्छा ओके ओके ओके. हा मिसिंग लिंक. तिकडे ट्रक, त्या साईडला सगळे ट्रक आहेत, या साईडला फक्त 4 व्हीलर आहेत. चला नवीन हायवे आहे, बघून घेऊया. त्या साईडला लोणावळा पुणे लिहिलं होतं, मी कुठे चाललोय. अरे यार, पुणे पुणे पुणे. ओ सर, सर हा पुण्यालाच जातो ना? हा पुण्याला जातो. मी पुण्यात मिसिंग लेन झाला ना. हा मिसिंग लिंक. यस 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 यस. नाही मला वाटलं मी चुकलो का पुण्यात, तो असं वाटलं. पहिल्यांदा आलो ना मिसिंग लिंकला. चला मिसिंग लिंक हमारे नसीब में था. अच्छा म्हणजे इकडे ट्रक अलाउड नाही आहे, फक्त 4 व्हीलर. मोठा केला रे रस्ता. वाव, दॅट ग्रेट.
मस्तच केलाय. समोरचा व्ह्यू दिसतोय का मित्रांनो? झूम करू अजून? नको, झूम केला का मग मजा निघून जाईल. एवढाच राहू दे. वाव, पेट्रोलवरती गाडी टाकली मी आणि मस्त आरामात आनंद घेत 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 जाऊया आता. मिसिंग लिंक म्हणजे हा कुठून निघतो? अच्छा, तो तिथे डायरेक्ट मोठा रस्ता म्हणजे तिथे सगळे ट्रक्स वगैरे जातील, इकडून सगळ्या कार जातील. आवाज येते का तुम्हाला लोकांना माझा? यस, चालू आहे ना? यस, चालू आहे. पहिल्यांदाच आयुष्यामध्ये या टनलचा यूज करतोय मी, तर मस्तच वाटतं, एकदम छान वाटतं एकदम. चला, गणपती बाप्पा मोरया. पहिल्यांदा नवीन टनलमध्ये चाललोय म्हणजे या मिसिंग लिंकच्या. वाव, आपण आपली गाडी लेफ्टला ठेवूया, आरामात जाऊया. डू नॉट स्टॉप इनसाइड द टनल. बरोबर आहे, मस्त किल्ल्यासारखं केलंय, भव्य. मिसिंग लिंकला मीच चुकलो होतो. तर मित्रांनो, मी तर लाईफमध्ये पहिल्यांदा चालू आहे. तुम्ही पण आनंद घ्या मस्त आहे की. The sun sneaks up like a thief of gold. Shadows stretch long, but the air feels cold. A bird sings sharp, a whistle, a plea. Morning dew clings to the roots of the tree. Morning dew, oh, it clings to you. Soft and wet like the sky turned blue. Morning dew, oh, it clings to me too. The earth breathes fresh and starts anew. अच्छा, इथे जॉईन झाला. ओके, आता हा आपला इकडे जाऊ. भाई साहब, ओनली कार, ओनली कार. भाई अजून दिला नाही, गेला. किती रुपये कट झाले? 240 रुपये कट झाले. 240 रुपीज कट हो गया इसमें से. आणि आज इथे नेहमी ट्रॅफिकवाले असतात का? मला वाटतं ट्रॅफिकवाले मग अशी पांढरा शर्टवाला तो माणूस होता. नाही, असू दे, ट्रॅफिकवाले नियम आहे. आपलं पेपर सगळे ओके, सगळं क्लिअर आहे. तर लिंक वेनी, मिसिंग लिंक वेनी तो घाट वगैरे काय लागला नाही. घाट सेक्शनच बंद केला. म्हणजे कार त्या जे खंडाळाचा घाट होता तो लागलाच नाही. डायरेक्ट प्लेन रस्त्याने झालो. पण ऍक्च्युली ट्रकसाठी हे सगळं द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं का. तो जो चढ वगैरे जो डेंजर चढ दिलाय ना, तो ट्रकसाठी नव्हता पाहिजे. तो प्लेन ट्रक ते चढ वगैरे या आमच्या गाड्यांसाठी पाहिजे होतं. म्हणजे आरामात चढले असतात. कारण त्या ट्रकमध्ये कसं हेवी लोडेड सामान असतं, पण त्यांना ऍक्च्युली ती गरज आहे असं मला वाटतं. पण जाऊ द्या, सरळच्या सरळ आले. नको ते ट्रकमध्ये मिसिंग लिंकमध्ये कुठे बंद पडले तर परत प्रॉब्लेम व्हायचा. जाऊ दे, जो होता है वो अच्छे के लिए होता है भाई. त्या मग ट्रकच्या नादी लागण्यापेक्षा आपण आपलं एका साईडने निघून जायचं. तर आता खूप लेट झालेलो आहे. तळेगाव किती आहे? 4 किलोमीटर का आपल्याला बालेवाडीच्या पुढे जायचंय. बालेवाडी किती आहे? बालेवाडी 26 किलोमीटर आहे आणि कराड 198. तर बालेवाडीच्या पुढे आपल्याला 15 किलोमीटर जायचंय. म्हणजे अराउंड 40-45 किलोमीटर आपला अजून ट्रॅव्हल बाकी आहे. मी आता किती किलोमीटर आलोय मुंबई बसनं? तर 90 किंवा 100 आलो असेल. बेंगलुरू आहे 866, कोल्हापूर 258 आहे आणि पुणे 30. लेनची शिस्त पाळा, 100% आम्ही पाळतोय. तर आता आपला रस्ता संपत आलेला आहे. आता एक्सप्रेस हायवे संपला आपला आणि आता बँगलोर हायवे म्हणजे पुणे बँगलोर हायवे चालू झाला. हा टर्न खूप सेन्सिटिव्ह आहे. सरळ गाडी चालून आपल्याला कळत नाही तर इथं ब्रेक कंट्रोलमध्ये गाडी ठेवा आणि
इझी टर्न मारा, द्रुत गती, मार्ग समाप्त, थँक्स एक्सप्रेस एंड, हा टर्न. ओके, तर आता आपला लागला सातारा हायवे. इथून आपल्याला अजून जायचे जवळजवळ 25 किलोमीटर, 25 नाही 35-25 काहीतरी बघतो आता. ओके, भाई साहब मस्त गर्दी लागलेली आहे. वाकण फाटाव अशा कशा गाड्या चालवतात रे बाबांनो. पुण्याची ट्रॅफिक कधी आयुष्यात नाही संपली, जशीच्या तशीच आहे. कोण कुठून पण घुसतं, कोण कशी गाडी चालवतं. हा बघा, आता स्टेअरिंग वरती पाय ठेवून बसला लेफ्ट साईडला. कॅमेरा दाखवायला पाहिजे होता. तिथून आहे का टर्न पण आहे, हे काय आताची सिग्नल लाईट दिल्या भाईनी. चल ट्रॅफिक का लागली, शाळा सुटली ना. आणि मी नेमकं या रस्त्याने गाडी टाकली. 2:53 3 वाजलेत, तर ही शाळा सुटली छोट्या बच्चू लोकांची. सगळे टिल्लू लोक निघाले शाळेतनं बाहेर. हो बाळा, जा तुझा. ते समोर जे बांधले ना, तिथे आपल्याला टँकर गेला ना, तिथे कुठेतरी गाडी लावायला जागा भेटली पाहिजे. त्यांचा फोन आलाय. हॅलो, त्या इथे घरापाशी आलो, पण गाडी लावायला जागा बघतो, जागा नाही इथे कुठंच. गेट समोर लावा आपल्या. तिथे नो पार्किंगचा बोर्ड लावलाय. ते माझं मीच लावलंय. तुम्हीच लावलाय का? मग तिथे समोर लावू का? हो. बघा, नो पार्किंगचा बोर्ड आहे आणि इथे आपल्याला गाडी लावायची. तर ही गाडी लावली ती बघायला पाहिजे इथं. चला, हाला आपलं डेस्टिनेशन. चला, आपण पोचलो फायनली पुणे. हे जे समोरचं झाड खराब झाली होती आणि इथे अख्खा दिवस मी राहिलो होतो, म्हणजे हॉटेलमध्ये राहिलो होतो. पण ही जागा विसरणार, तेव्हा आयटेन होती माझ्याकडे. आणि आता आपण यांच्या घरी जाऊ. हे त्यांचं घर, हे अख्खं घर आपण आपल्या पद्धतीने रिनोव्हेशन केलंय, म्हणजे ॲज पर वास्तू. आणि त्यांना शॉप वगैरे सगळं व्यवस्थितपणे करता येईल. तर आपण आपली आता बॅग घेऊ. कॅमेरा उलटा इतक्या रेकॉर्डिंग करत होता, पण चलताय. हे त्यांच्या वस्तू आणि तो माझा टिफिन. तर टिफिन वगैरे पण नंतर खाऊ, मोबाईल घेऊ पहिले. हे बघा, ही आपली मर्सिडीज बेन्झ. आणि हा आमचा विराज का वीरेंद्र बाबू. आणि आमचं घर, हे सगळे आमचे दुकान आहेत. आता आपण आतमध्ये जाऊ. चल चला. ही आहे नॉर्थ वेस्ट. हे सगळं रिनोव्हेशन आपण आपल्याप्रमाणे केलं आहे, टोटल काम. हे बघा, हा गेटपासनं सुरुवात करूया. आता याला व्हाईट कलर येणार आहे, याला पण व्हाईट कलर येणार आहे. तर हा झाला तुमचा नॉर्थ वेस्टची एंट्री. इथून आपण आतमध्ये आलो की यांच्या घराचा हा प्रवेशद्वार. इकडून त्यांचा जिना साऊथ वेस्टला होता, पण जरासा प्रॉब्लेम होता, त्यांच्या शिड्या काहीतरी इश्यू होता. मागे तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन काय होता. आता आपण घरामध्ये एंट्री करूया. घरामध्ये एंट्री केल्यावरती सगळ्यात पहिले इथे आपल्या राजांचा फोटो. ही झाली त्यांची पश्चिम दिशा. त्याच्यानंतर आपण रिनोव्हेशन काय केलं, तर इथे त्यांचं ही जागा या जागेपेक्षा खूप खाली होती. तर इथे आपण वेस्टर्न टॉयलेट केलं आहे. हे बघा इकडे. आणि इकडे यांचं आंघोळीचं सगळं शिफ्ट, हे पण सगळं टोटल काम. हां, इथे दरवाजा लावणार. बरोबर, बाबू बोलते दरवाजा लावणार, तर दरवाजा लावणार. तर हे झालं यांचं टॉयलेट. दक्षिणेला पार्ट आहे, उत्तरेला तो. कुठे बेसिंग आहे? बेसिंग आहे? पाणी येतं का? बरं, बंद कर. ये
अजून दाखव तुझं घर मला, काय काय केलंय. आता बाबू आम्हाला दाखवतोय काय इथे. अच्छा देवाचं घर. ये हां आता हे यांचं देवघर. गणपती बाप्पा मोरया. छान एकदम मस्त सगळे देव ठेवले. ते खूप देवाधर्माचं करतात. आणि आज त्यांचं पूजा झाली. इथे एक होम होता, तो होम केला आणि आपली पण उपस्थिती होती, त्याच्यामुळे आपल्याला पण त्याचा नैवेद्य भेटला. नैवेद्य म्हणण्यापेक्षा आम्हाला अटेंड करायला मिळालं. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. अजून काय दाखव, बोल कुठे. हे तुमचं रूम आहे. तू कुठं झोपतो तिथे नक्की. अच्छा चला, तर हे आपण हे रिनोव्हेशन केलं आहे. इथे टोटल येल्लो कलर मारला आहे आणि AC वगैरे आहे. तर या साईडला त्यांचा हा साऊथ वेस्टचा कोपरा येतो. साऊथ वेस्ट नंतर तिकडे त्या साईडला जेव्हा झालं तेव्हा नॉर्थ ईस्ट येतं. हे त्यांचं एक छोटं घर. आता दाखव अजून काय. हा आमचा गाईड आहे आज. अजून काय केलं दाखव बाळा. अच्छा हे किचन आहे. ओके. आणि हे बाथरूम. ओके. हे बाथरूम आपण तोडणार आहे ना नंतर. हो हे बाथरूम आम्ही तोडणार आहे. तर हे स्वयंपाकघर त्यांचं बरोबर आहे साऊथ ईस्टला आहे. तर हे साऊथ ईस्टला त्यांचं कलरचं हा कलर त्यांनी मारला आहे, तर बेस्ट आहे. आणि हा एक दरवाजा त्यांचा बंद करायला सांगितला आपण, बरोबर ना. हा साऊथचा दरवाजा. तर हा साऊथ ईस्टचा दरवाजा आपण बंद करतोय. तर आपण इकडे काय रे बाळा. वॉशरूम. इकडे वॉशरूम आहे. तर हे वॉशरूम पण आम्ही बंद करणार आहे. हे पाण्याची जागा यांची, इथून पाणी येतं. अच्छा बिल काय असते. काय काय गरम आहे तिथे खाली. गेली बिल्ली. ये ती बसली हो बिल्ली. ही बघ बिल्ली बघ. ही बघ. नको 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 बिल्ली घाई बोका बसलाय. तुमच्या ओळखीचा आहे का. नीट उतर. चल पुढे चल. अजून अच्छा हा एक गेट आहे. एवढूचा मुलगा पण प्रचंड हुशार आहे. हा गेट तू इथून जातोस गेटनी या. ओके बघा हे तुम्हाला जे बोललो ना जिन्याचा प्रॉब्लेम होता, तर यांनी काय केलं होतं, या जिन्यामध्ये ना पोकळ गॅप ठेवली होती. हां काय टाकलं. हां दगड विटा टाकून हे पॅक करायला सांगितलं होतं त्यांना, जे करून भरीव राहील. काय काय आणि बंद केलं. अच्छा इथे पण म्हणजे बरोबर बरोबर बरोबर. थांब तू हे लाव जर. हां थांब एक मिनिट. इथे काय केलं. इथं एक दगड, इथं पूर्ण दगडात मी टाकले. किचन नाही. किचन कुठे आहे. किचन ते लावू दे तसं. बोल बोल. इथे गेट कुठे आहे. इथं हे काय गेट. हे गेट झालं. आता दाखव तुमचं अजून काय. हा सगळा कलर वगैरे आम्ही मारलाय टोटल. आणि त्याच्यातून बोल अजून. हे वॉशरूम हां आणि हे किचन अच्छा ओके. अजून आणि हे बाथरूम. ओके. अजून हे झालं बाथरूम. काय झालं. अजून एक बाथरूम. तिकडला आता तोडलाय. तिकडचं तोडणार आहे. अजून इकडे इकडे काय काय केलं आपण नवीन. बेसिंग. अच्छा बेसिन. हे दाखवलं ते काय. हे आहे वॉशरूम. वॉशरूम. ओके ये इकडे. आणि इकडे काय. इथं आम्ही नाहतात. अच्छा ओके ये इकडे. ओके. अजून काय काय चेंज केलं आपण. तुमच्या इथे हे कुठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कुठे आहे. फोटो तिकडे एक तिकडं एक इकडं. आणि देवघर कुठे आहे. देवघर इकडे. हा तू पप्पाच्या बाहेर फोटो हा कसा बोलला हो बाहेर. अजून कुठल्या स्टँडर्डला आहे. आता मी स्टँडर्डला तुम्ही जेव्हा तीनला. गेट दाखव मला. गेट तुमचा गेट थर्ड ला फर्स्ट आहे. फर्स्ट ज्युनियर केजी ना तू. ज्युनियर केलं. ओके ज्युनियर केजी आहे. हो ओके. हे आपला हे दुसरा गेट. हा दुसरा गेट आहे ना. आता इथून जो घरामध्ये प्रवेश. इथं पाणी आलं. इथून ह्याच्या आतमध्ये सगळं पाणी आलं ना थोडं थोडं वरती. तर ह्याच्यात जाणार ह्या खोलामध्ये. आणि मग तिथून सुरुवात केलं इथं एक आणि मग तिथं. आणि ओके हे झालं. आणि ते इथं कुठं सिमेंटच्या विटा लावलं काय झालं दाखव. सिमेंटच्या विटा इकडं ह्याच्या अंदर एक आणि बंद केलं पूर्ण. बंद केलं. ओके. आणि ह्याची इथं पूर्ण दिवारच. अच्छा सगळी टाकली. हां ओके चालेल. आता तुला कसं वाटलं सगळं काम. हे काम आवडलं का तुला. तुला आवडलं ना काम. आवडलं. तुला बरं वाटतं ना काम केलेलं बघितलेलं घराचं. हा ओके. तर हे होते आमचे वीरेंद्र भाई. वीरेंद्र हे बघा शूटिंग करतोय. छोटू माझ्या बरोबर फिरतोय.
पिल्लू आमचा आणि हे आहेत बघा हे यांचं घर. तर हे घर आपण यांचं ॲज पर वास्तू टोटल काम करून दिले वास्तुशास्त्राप्रमाणे. बाबू दाखव रे एक मिनटं. बाबूच्या याला माईक लावला का मी. तर बाबू आणि मी आता चहा पिणार आहेत मस्त की. बाबू बोनवेटा पिणार आहे आणि मी चहा पिणार आहे ना बाबू. तर हा होता वीरेंद्र. जबरदस्त स्मार्ट एनर्जेटिक मुलगा आहे. मस्ती खूप करतो आणि ज्युनियर KGला आहे इंग्लिश मिडियममध्ये. तर माझ्याबरोबर दिवसभर हा अख्ख्या घरामध्ये फिरतो आहे. मग म्हटलं शूटिंग करून घेऊ. मी जेवढ्या साईडवरती गेलो तेवढ्या साईडवरती वीरेंद्र होता. वीरेंद्र तुला आवडलं ना बाळा. हां हा वीरेंद्र होता. आता मी तुमची रजा घेतो. चला टाटा बाय बाय कर. बाय 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 बोल. बाय बाय. चला आता आम्ही त्यांच्या जागेमध्ये चाललो आहेत. पुण्याच्या जवळ त्यांची स्टेशनच्या बाजूला जागा आहे. पुण्याच्या म्हणण्यापेक्षा मला याचं नाव आता आठवत नाही आहे. तर आता आपण निघूया. आपली मर्सिडीज बेंज रेडी आहे. तर त्यांच्या जागेवरती पोचलो आहे आम्ही आता. हे गॅरेज आहे त्यांचं पार्टनरशिपमध्ये चालतं. हे बघा ही एवढी मोठी जागा आहे आणि ते हे जे गॅरेज आहे ना अर्जुन ॲटो केअर हे त्यांचं पार्टनरशिपमध्ये चालतं. त्यांचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. तर आपल्याला त्यांना इथून म्हणजे या जागेमध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे काय काय करायचं, त्यांचे इथे किती शॉप बसतील आणि त्याचा त्यांना किती फायदा होईल ते आपल्याला सगळं इन्स्टिमेट त्यांना काढून देते. बघ समोर मेट्रो गेलेली आहे. बघ वरती दिसतं तुम्हाला. हे समोर स्टेशन. मला नाव आठवत नाही स्टेशनचं. तर या जागेमध्ये आपल्याला किती प्लॉट तिथून सुरुवात होते जागा ती त्या स्टेशनपर्यंत जाते. म्हणजे जवळजवळ 1-1.5 एकरचा हा त्यांचा प्लॉट आहे. हे बघा हे कॅफे हाऊसेस सगळे त्यांचे चांगले चालतात. प्रचंड गर्दी असते इथे. संध्याकाळच्या वेळेला सगळे आपले तरुण मंडळी इथे येतात. इथे राईट साईडला पण एक कॅफे हाऊस आहे आणि या साईडला कुठे गेलं इकडे एक लेफ्ट साईडला अजून एक आहे. पण ते दुसरं एक चालू केलं काहीतरी त्यांनी शोरमा. ते शोरमाचं त्यांनी काढले आता. पण अजून त्यांना ते व्यवस्थितपणे सगळं चालू करायचं आहे. हे दोघं बघा चंगू मंगू हे दोघं सख्खे भाऊ का. वीरेंद्रचा मोठा भाऊ हा वीरेंद्रचा मोठा भाऊ आणि हा वीरेंद्र. तर हे समोर स्टेशन मेट्रोचं स्टेशन आहे. नाव काय आठवत नाही. बघू नाव सांगतो तुम्हाला नंतर. तर असं हे आपल्याला टोटल 1.5 एकरचं प्लॅनिंग करायचं आहे. 1.5 एकर का 1 एकर काहीतरी आहे आणि गव्हर्नमेंटची परमिशन वगैरे घेऊन रस्त्यापासून किती जागा सोडता येईल आपल्याला तिथून बरोबर काम करून यांना व्यवस्थितपणे सगळं शॉप एंट्री कशी करता येईल, कुठे त्यांचं बाथरूम्स वगैरे असणार आहे, सगळं काम आपल्याला भेटलेलं आहे. तर हे काम आपण चालू करणार आहोत. हे सगळ्यात पहिल्यात आपण मस्त आहे की यांच्याकडची एक वेगळी चहा आहे ती पिऊया. हे सगळं म्हणजे कॅफे वगैरे आणि हे या जागेचे मालक दीपक दादा नमस्कार. नमस्ते. काय काय करायचं आपल्याला वास्तूप्रमाणे हे सगळं करायचं आहे. चेंजेस काय करायचे ते तुम्ही सांगा. दाखवा मला कुठली जागा आहे. ते कोपऱ्यात ते मोहम्मदचं दुकान आहे. हां हे दुकान खाली आहे. खाली झाले. हां आणि हे स्मोकीज आहे ते चालू आहे. हे खाली आहे. हां हे बाकी हां हे आणि इथं आपल्याला हे करायचं आहे मंदिर. हां हां हे आपोआप आलेलं झाड आहे. हां आणि गायांचं मागं गोठा करायचं. आणि हॉटेल टाकायचं. हां हॉटेल मध्ये हॉटेलचं नियोजन आहे. ओके मध्ये हॉटेल आणि गॅरेज पण टाकले. आता मग गॅरेजवाले पण भेटले. हां तर हे सगळं नाव आपल्याला कुठं ते कोपरा तिथपर्यंत ना. हां त्या कोपऱ्यावर मोहम्मद हां ते पण आपलं या टपरीपर्यंत इकडे. हां तर आता आपण दीपक दादा बरोबर आहे आणि हे सगळं नाव आपल्याला चालू करायचं. म्हणजे कमीच जागा आहे जास्त पण आपल्याला भरपूर दुकानं टाकून त्यांना वास्तूप्रमाणे प्लॅन करून द्यायचं आहे. ओके दीपक ओके चालेल ठीक. यस लेमन टी. मला पाणी प्यायचं होतं. पाणी हे भागवत आमचे. हाय आणि एक पाणी बॉटल घे. ओके नाही काही नाही टेन्शन. हे आमचे हिरो हे अमोल शेठ यांचं स्वतःचं गॅरेज आहे. आणि तू कोण. वीरेंद्र यांचंच आहे. आणि मस्त आपण आता माहिती घेऊया. इकडे अरे बाई डेंजर कुत्रा आणलाय तू. काय आहे असं नाव बिव गाव बिव. भाई साहब माझं नाव पेट्टे आणि हे दुसऱ्यांचं आहे. हॅलो हाऊ आर यू टुडे.
तू मुकर आहे ना इकडे मुकर ना तू फेवरेट होतं हे बरोबर भाई साहब कुठून कुठून आणतात ते आज नाईट इथंच करूया. खूप लेट झालंय. आता हे इथलं एक हॉटेल घेतलंय. तर चला आता गाडी टाकूया पहिले आतमध्ये. पुढे खूप लांब जायचं ना अजून आणि आता ताकद पण नाही. आत्ताशी काम संपलं सगळं दुनियावरचं. आता गाडी लावूया आतमध्ये, कारण कसं आहे रात्रीचा प्रवास परत करायचा म्हटलं ना परत ताकद संपली. कारण सकाळी किती वाजता लवकर निघालो आपण. इथे गाडी टाकायची. ओ भाई साहब पीछे क्या है, पीछे क्या है? कुछ नहीं है. लेकिन ये गाड़ी बैठेगा क्या? कट आहे हो, कट. शूटिंगच्या नादामध्ये ना गाडीला त्रास व्हायचा. ही पण MS-04 आहे इथे. चलो बाय, गाडी लावतो, सामान टाकतो आणि आता मस्तपैकी जेवतो आणि झोपतो. हॅलो, चला आबा आमचे विचार इथपर्यंत आले. हा कुठली गाडी पार्क केली आपण इथे. गाडी लॉक करू. गाडी पार्क. चला भयंकर दमलोय. आता जाऊन आराम करूया. पहिले ID प्रूफ देतो. अरे मैं किधर है? ओके ड्रायव्हिंग लायसन्स ओरिजिनल. ड्रायव्हिंग लायसन्स ओरिजिनल दिले. आणि आजचा मुक्काम आपला इथेच. पुढचा मुक्काम तुम्हाला माहिती आहे आपल्याला सासवड जेजुरी करत करत हडपसरला जात होतो. पण आज दमलो होतो खूप प्रवास करून. हे मस्त हॉटेल, मी इथं नेहमी थांबतो. तुम्हाला वाटलं देखील डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो लिंक वगैरे. चांगलं हॉटेल आहे. तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. काय लिहू ना नाव? जाऊ ना. चला, तर हे होते आमचे दादा. थँक्यू. आम्हाला 103 मिळाली चावी. हे आपलं एवढंसं लगेच. तर चला फर्स्ट फ्लोअरला आपण आता चाललोय. लिफ्ट. चला आपली लिफ्ट आली. ही लिफ्ट आहे. रुक. ही आपली लिफ्ट फर्स्ट फ्लोअरलाच आहे. रूम चांगली मिळाली. फ्रेश रूम एकदम. मी इकडे राहिलेलो आहे या हॉटेलमध्ये. आणि या हॉटेलमध्ये राहिल्यामुळे मला इकडचा अंदाज आहे. फर्स्ट दाबला तरी पण वरती का नाही. ओके. तर आता पहिले जाऊन मस्त की गरम पाणी घेऊ, मस्त आंघोळ करू, मग कॉफी घेऊया आणि मग आपण आपला घरात जाऊ. संध्याकाळी काहीतरी 103 ही घेतली मी 105 मागच्या वेळेला. आता 103 घेऊया. फ्रंट साईड. ओ इकडे आहे काय? कनेक्शन्स कुठे गेले यार? अगं थांब. हेड वेस्ट. इथं माझं हेड. हा चलो, ही आपली बॅग. ओ वाचला. मला गॉगल पडला यार. काचेच आहे. वाचला. AC लाव बाबा. आता वाजलेत 7:30 आणि आपल्याला आता जेवायला काहीतरी अरेंज करावं लागेल. यांचं हॉटेलचं मेनू कार्ड
असं असेल सगळं. पण सगळं नाश्त्याच्या वस्तू आहेत आणि म्हणजे मला तर काही खास नाही वाटलं यांचं. काय करूया, परत आपल्याला गाडी घेऊन जायला लागेल आणि गाडी घेऊन जाऊ आणि मस्त काहीतरी ऑर्डर म्हणजे काहीतरी पार्सल घेऊन येऊ. सकाळीपासून झालं आहे, सकाळीपासून आपण बाहेरच आहेत आणि जेवायला काय नाही तर पहिले आपण जेवणाचा प्रबंध करूया काहीतरी. चावी काढतो, सगळं ऑफ. अभी ऑफ. हालत बघ. काहीतरी खायला ऑर्डर देऊया ना, खाली जाऊया. हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये थांबून झोमॅटोला ऑर्डर दिली होती. तो म्हटला सर बॅक साईडला या. आता आपण गाडी तर पार्क केली इकडे, फ्रंट साईड त्या साईडला आहे, ही बॅक साईड यांची गाड्या वगैरे येण्यासाठी. आता हा भाई कुठून येतो, इकडून येईल का या साईडनी येईल, कल्पना नाही. आपण आपलं थांबूया. मस्त जुमानजी मूवी लागलाय आणि माझी इथे ऑर्डर आली आहे. आता आपण बघूया काय काय केलं आहे त्यांनी, काय काय दिलं. थंड पाण्याची बॉटल आली आहे, डिश दिली आहे आणि हा बॉल दिला आहे, बाउल दिला आहे. एक चमचा अजून एक होता, 2 आहेत ना. यस, 2 चमचे. त्यामध्ये काय काय दिलंय आपण बघूया. टाचणी लागली. हे असे नालायक लोक टाचणी टाकतात ना, दिसले हातामध्ये. कुठली का टाचणी बघा, ही टाचणी टोचली. ते पेपरला चिटकली असू दे, पण पेपरला चिटकली असू द्या. चिकन त्याच्यामध्ये काय काय आहे. वाव, ग्रेव्ही आहे. या चटणी आल्यात आमच्या, ही शेजवान चटणी आणि फ्राय नूडल्स. या आमलेट याच्यातच फेकायचं नाही मित्रांनो. तर याला मस्त की मी ठेवतो माझ्या, मला पसारा पडला अख्ख्या घरामध्ये, कोणच नाही. याला नाव नीट ठेवतो. हे आलं. चटणी कमी दिली आहे. ओपन करें भाई, इसको थोड़ा साइड में रखना पड़ेगा. ओके, नॉट बैड. ऑमलेट खूप ऑइली आहे, पण ऑइल खूप आहे याच्यामध्ये. याच्यात काय हे प्लास्टिक लावलंय. जिमॅनजीचं म्युझिक लागलंय. ही ग्रेव्ही आहे ना, इकडे पण प्लास्टिक आहे, इकडे पण प्लास्टिक आहे. त्याला शूटिंगच्या नावाखाली ना किती जरी यूट्यूब लोकांची जिंदगी झंड जाते. खायचं राहिलं बाजूला, दाखवण्यामध्ये वेळ जातो. अरे यार, ओपन हो करू दे. आणि हे मस्त बनवलं एकदम जबरदस्त. हे पण छान आहे, ट्राय करून बघूया. राईस पण मस्त आहे. चटणी पण मस्त आहे. चला, आपलं जेवण झालं, सगळं फिनिश केलं. थोडं उरलंय पण दमलो आता. मजबूत झोप येते. पिक्चर लागलं बघा, बघत नाही. AC फुल ऑन एकदम 17 वरती. आता झोपतो. गुड नाईट, टाटा बाय बाय. डोळे पण सुजलेत मजबूत. आणि वाजलेत किती माहिती काय बघा, वाजलेत 10:30 आणि 19 फेब्रुवारी. आता उद्या सकाळी निघताना परत व्हिडिओ शूटिंग चालू करूया. आणि ते आपल्याला इथून, आता मी पुण्यालाच आहे, पुण्याच्या पुढे आपण जाणार आहोत हडपसर, जेजुरी. आणि मग तिथून खाली उतरणार आपण याच्यामध्ये नारायणगाव. म्हणजे तो पुणा हायवेच आहे. जर सोलापूरचं रस्त्याला गर्दी लागली तर बघू उद्याचं काय ते, पण नक्कीच फिरूया. तर आता
तुमची रजा घेतो, झोपतो आता मस्त. तुम्ही पण झोपा.